तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींसाठी. जे पाठीमागचे थांबलेले हप्ते होते, मी जे लाडक्या बहिणींना सांगितलं होतं, त्या लाडक्या बहिणींचे हप्ते आता आलेले आहेत. आणि ते पाठीमागचे हप्ते तुम्हाला परत कसं येतील आणि त्याला काय करावे लागेल, ते आता आपण सविस्तर माहिती आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सगळं सविस्तर माहिती मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, की तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे पाठीमागचे थांबलेले हप्ते तुम्हाला कसं भेटणार? काय करावं लागेल तुम्हाला? तुम्हाला मी सविस्तर माहिती सगळी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्हाला ह्यामध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला काही सुद्धा जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला ते कमेंट बद्दल तुम्हाला मी बघून तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पाठीमागचे थांबलेले हप्ते जे लाडक्या बहिणींना अजून आलेले नाहीयेत, त्या सगळ्या लाडक्या बहिणींना यायला सुरुवात होणार आहे. कारण की पाठीमागच्या वेळी आपण जे लाडक्या बहिणींचे जे थांबले हप्ते होते आले नव्हते, त्यांचं आपण ते फॉर्म बद्दल तीही केलतो. तर त्या लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे आता परत आलेले आहेत. तर तुम्हाला कसं येतील ते तो सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ते फॉर्म कसं भरायचं आहे आणि त्याला काय-काय हे असणार आहे. तुम्हाला त्याबद्दल काही प्रॉब्लेम आलं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जे कमेंट करेल सबस्क्राईब करून कमेंट करा. चॅनलला आपल्या सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जे सबस्क्राईब करून कमेंट करेल मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना जे प्रॉब्लेम येत असेल त्यांना मी त्याचा जे प्रश्न आहे त्याचं ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण बघायचं आहे की ते प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल आणि तुमचं थांबलेले हप्ते कसं परत येतील. आता लाडक्या बहिणींनो या आता स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवतो की कसं फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला कसं हप्ते पाठीमागचे थांबलेले येणार आहे. आता या स्क्रीनवर. तर आता बघा लाडक्या बहिणींनो आपण स्क्रीनवर आलेला आहे आणि स्क्रीनवरती आलेले आपण आता पहिलं Google ओपन करून घ्यायचं आहे. Google ओपन करून घेतल्यानंतर ना सर्च बारवरती इथे जे आहे तुम्हाला इथे लाडकी बहीण म्हणून असं फक्त सर्च करायचं आहे. लाडकी बहीण सर्च केल्यानंतर ना खाली हे जे येते लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना ही जी पहिली वेबसाईट आहे लाडकी माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना तुम्हाला इथं समोर इथं असं मुख्य पृष्ठ येईल समोर इंटरफेस येईल. इथं तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉगिन. त्यानंतर ना इथं आता अर्जदार लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर ना हे इंटरफेस समोर येतं लॉगिनचं. आता ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना हेच प्रॉब्लेम येत आहे की इथून लॉगिनच करता येत नाहीये भरपूर जणांना. तर आता आपण हे लॉगिनचं पण प्रश्न आता आपण सॉल्व्ह करायचा आहे. कारण ते पूर्ण जाणून घ्यायचं आहे कोणता पासवर्ड आणि कोणता इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो आता भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे की आता मोबाईल नंबर कोणता टाकायचा. लाडकी बहिणींनो तुम्ही ज्यावेळी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता ते नंबर जे तिथं दिला होता तेच नंबर इथं टाकायचं आहे. आणि जे तुम्ही तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता म्हणजे ते त्या आयडी वरूनच तुम्हाला नंबर टाकावा लागणार आहे. त्यावरूनच लॉगिन करावं लागणार आहे. म्हणजे जसं की समजा तुम्ही अंगणवाडीमध्ये फॉर्म दिला होता तर ते अंगणवाडी मॅडमकडेच तुमचं ते आयडी असणार. तिथूनच तुम्ही ऍक्टिव्ह करायला लागणार आहे. जिथे फॉर्म भरला होता तुम्ही तिथूनच तुम्हाला हे लॉगिन करावं लागणार आहे. कारण की भरपूर जण म्हणतात ना की तुमच्या मोबाईलवरनं लॉगिन करा वगैरे. तर तसं होणार नाही कारण की आता हे जे आपल्याला फॉर्मसाठी भरायचं जे आहे त्याच्यासाठी जर बघितले तर तुम्हाला ते नंबर जे आहे ते तुम्हाला त्यावरूनच तुम्हाला करावं लागणार आहे. तर लाडक्या बहिणींनो आणि जर समजा तुम्हाला जरी ते आता तुम्ही नंबर त्यावरून तुम्हाला घावत नाहीये तर तुम्ही तुमचं जे मोबाईलमध्ये मेसेज आला असेल की केवायसी केलेलं त्यावेळी नवीन फॉर्म भरलेलं लाडकी बहिणीचं तर पोर्टलवर भरला असला तर SAM म्हणून तुम्ही टेक्स्ट बॉक्समध्ये SAM म्हणून सर्च करा. सॅम म्हणून येईल SAMI आणि पुढे नंबर येतो. आणि जर समजा नारी शक्ती दूत ऍपवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मोबाईलमध्ये मेसेज आलेला असेल की NYS कोड म्हणून NYS आणि त्याच्या पुढे नंबर असणार. तर हे असं 2 कोड असणार बघा. जर पोर्टलवर फॉर्म भरला असेल लाडकी बहिणीचं तर तुम्हाला SAMI म्हणून असं कोड आलेला असेल. आणि जर नारी शक्ती दूत ऍपवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला NYS म्हणून कोड आलेला असेल. तर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ते कोड बघितला तर त्यानंतर तुम्ही नवीन अकाउंट इथनं क्रिएट पण करू शकता. हे बघा इथं नवीन इथनं क्रिएट अकाउंट करायचं. इथं जसं आधार कार्डवर ऍड्रेस आहे नाव आहे सगळं इथं टाकायचं आहे. तर नाव जसं आधार कार्डवर आहे मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डला जे लिंक आहे आणि हे जे पासवर्ड आहे ते पासवर्डला तुम्ही जे पासवर्ड ठेवणार आहे ते पासवर्ड इथं तुम्ही ठेवू शकता. म्हणजे नवीन अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला जसं नाव ठेवायचं असेल. बट ह्यामध्ये स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायला लागतो म्हणजे एक @ सिम्बॉलचं असं आणि त्यानंतर बाकीचं तुमचं एक
अल्फाबेट म्हणजे कॅपिटल लेटर, बाकीचे स्मॉल लेटर आणि नंबर्स मध्ये पण असंच पासवर्ड तुम्हाला ठेवायला लागणार. आणि इथं डिस्ट्रिक्ट जे आहे, तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते निवडायचं आहे, तालुका निवडायचं, गाव निवडायचं. त्यानंतर ना इथं तुम्हाला सांगतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल. इथं जे असणार आहे ना, तुमचं जे गाव येतो ना त्याप्रमाणे तुमचं इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन येतो. तिथं तुम्हाला ते करायचं आणि त्यानंतर ना ऍक्सेप्ट करून तुम्हाला हे सगळं बरोबर आहे म्हणून इथं तुम्हाला कॅप्चा भरून तुम्ही साइन अप करायचं आहे. साइन अप केल्यानंतर ना तुम्हाला तुमचं जे अकाउंट असेल, तुमचं जे अकाउंट ते चालू होणार आहे. म्हणजे तुम्हाला ते अकाउंट लगेच चालू होईल. तर त्यानंतर लाडकी बहिणींनो, तुम्हाला आता नवीन जे आहे, तुम्ही जसं लॉग इन केल्या तुम्हाला समोर जे इंटरफेस येतो ना, तर ते तुम्हाला समोर इंटरफेस कसं येतो तुम्हाला दाखवतो. असं समोर इंटरफेस येतो. त्यानंतर तुम्ही इथनं अर्जदार लॉग इन केला. अर्जदार लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं समोर इंटरफेस येतो. कारण की माझं लॉग इन आहे म्हणून मी तुम्हाला ते असं दाखवत आहे. तर हे तुम्हाला समोर असं इंटरफेस आल्यानंतर ना मोबाईलवरती असं दिसतो, दोन हे प्रमाणे. आणि जे आहे PC वर असं दिसतो. तर ह्यामध्ये बघा, आता इथं तुम्हाला दाखवतो. इथं बघा, इथं लिहिलेलं आहे मे होम स्कीम ऍप्लिकेशन मेड फॉर एर्लियर प्रोफाईल ग्रीव्हरन्स स्कीम इन्फॉर्मेशन लॉग आउट. ग्रीव्हरन्स म्हणजे इथूनच आपल्याला फॉर्म जे आहे ते भरायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर हे बघा, तिथं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला असं इथं ऍड ग्रीव्हरन्स म्हणून इथं येतं. ओके, तर ह्याच्या खाली जे आहे, हे खाली आहे बघा, इथं ऍप्लिकेशन, हे बघा, नेम, ऍप्लिकेशन नंबर, टाईप, कॅटेगरी आणि स्टेटस. हे जे समोर आहे ना खाली, मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही कारण की युट्यूबची पॉलिसी बद्दल ते नाहीये. कारण की डाटा जे आहे त्यामध्ये कस्टमरचं ज्यांचं मी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचं हे स्टेटस इथं मंजूर पण झालेलं आहे आणि त्यांचं पैसे आलेले आहेत. तर हे जे आहे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. कारण की ह्यामध्ये हे जर दाखवलं ना तर ते मग प्रॉब्लेम येऊ शकतो मला. म्हणून तर तुम्ही इथून भरायचं आहे ऍड ग्रीव्हरन्स करून. इथं ऍड ग्रीव्हरन्स केला तर इथं बघा तुम्हाला ग्रीव्हरन्स टाईप म्हणजे हेच इथं तुम्हाला सांगतो सगळ्या लाडकी बहिणींचं प्रॉब्लेम येत आहे की इथं बघा इथे काय लिहिलं आहे. प्लीज चूज द राईट ग्रीव्हरन्स टाईप अँड कॅटेगरी ऑर युअर ग्रीव्हरन्स विल बी रिजेक्टेड. हे बघा, आता लाडक्या बहिणींनो ह्यामध्ये प्रॉब्लेम कोणाचं होत आहे की जे लाडकी बहीण आहेत की त्यांनी हे ग्रीव्हरन्स फॉर्म भरले पण असेल कदाचित, तरी सुद्धा त्यांचं आलं नसेल. तर इथं त्यांनी हे चुकलेले आहेत की त्यांना हे फॉर्म कसं भरायचं आहे, त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो, पहिला पूर्ण क्लिअर सरळ बघा व्हिडिओ, मगच तुम्हालाही कळणार आहे. नाहीतर तुमचं हे फॉर्म इथून पण तुम्ही जर सरळ भरला नाही तर तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार. इथं बघा त्यांनी लिहिलेलं पण आहेत विल बी रिजेक्टेड म्हणून. इथं त्यांनी सांगितले पण आहेत ग्रीव्हरन्स जर सरळ तुम्ही भरला नाही तर. तर म्हणून लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा आणि कमेंट करा. जेवढे सबस्क्राईब आणि कमेंट येतील त्या लाडक्या बहिणींना त्यांचं काय प्रॉब्लेम असेल मी सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला देणार आहे. तर हे बघा, आता पुढं ग्रीव्हरन्स टाईप मध्ये माय ऍप्लिकेशन जर तुम्ही सिलेक्ट केला, जर समजा तुम्हाला सांगतो इथे काय होतं, जर समजा तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही फॉर्म भरला असेल लाडकी बहिणीचं वगैरे आणि तुमच्या नंबरवरून तुम्ही लॉग इन केलेला आहे, तर तुम्ही माय ऍप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे. माय ऍप्लिकेशन सिलेक्ट केलं ना तर तुम्हाला जे कोड आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते कोड तुम्हाला शोधायची काही सुद्धा गरज नाही. तुम्हाला इथं डायरेक्ट खाली इथं तुम्हाला इथं आधार नंबर तुमचं आणि ते कोड ऑटोमॅटिक फिल होणार आहे. जर समजा तुम्ही दुसऱ्या म्हणजे अंगणवाडीच्या तिथे फॉर्म भरला होता किंवा दुसरीकडे कुठे फॉर्म भरला होता, बट तुमच्या मोबाईलवरून तुम्ही क्रिएट अकाउंट करून नवीन फॉर्म भरायला लागले, तर तुम्हाला ते कोड घ्यावा लागणार आहे त्यांच्याकडून किंवा नाही तुमच्या मोबाईलवरनं शोधून तुम्हाला फॉर्म भरावा लागणार. बट तिथे तुम्हाला इथं कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन वरती असं क्लिक करायला लागणार आहे. आणि इथं जे आहे इथं तुम्हाला अदर वरती क्लिक करावं लागणार आहे. इथं जे लिहिलेलं आहे त्यांनी नॉट एलिजिबल ऍप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट ऍप्लिकंट हॅज पास्ड अवे, हे जे आहे हे असं तुम्हाला क्लिक करायचं नाही, ऑर्डर वरती क्लिक करायला लागणार आहे. कंप्लेंट डिटेल्स म्हणजे आता इथं जे आहे तुम्हाला फॉर्म दाखवतो मी पूर्ण. कारण की जर आपण माय ऍप्लिकेशन केलं इथून तर तुम्हाला इथं ऑटोमॅटिक आधार कार्ड नंबर आणि तुमचं जे हे आहे डिटेल्स सगळं ऑटोमॅटिक फिल होणार आहे. बट आता आपण दुसऱ्याच्या नंबरवरून लॉग इन करून हे केलं असेल तर आता आपल्याला हे करायला लागणार. इथं ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला ते ऍप्लिकेशन नंबर इथं टाकावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं नाव, इथं जे तुमचं नाव असेल ते नाव इथं तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यानंतर इथं ऍड्रेस टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे असेल तुमचं डिस्ट्रिक्ट. त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर पण डिस्ट्रिक्ट आहे, जसं मी सिलेक्ट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त. आणि इथं तालुका असेल आता समजा तालुका पण इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव तुमचं जे असेल गाव सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन पण आपण आता सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला इथं कन्सिस्टन्सी म्हणजे कन्स्टिट्युन्सी तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे काय असेल ते आपण. तर मी तुम्हाला फक्त असंच दाखवत आहे. इथं पिनकोड टाकायचा आहे. इथं पिनकोड टाकलं. त्यानंतर प्लीज डिस्क्राईब, इथं जे आहे ना तुम्हाला लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतो इथं काय टाकायचं आहे प्लीज डिस्क्राईब मध्ये.
प्लीज डिस्क्राईब मध्ये तुम्हाला इथं जे आहे तुमचं प्रॉब्लेम टाकायचं आहे. एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एका लाईन मध्ये तुम्हाला इथं प्रॉब्लेम टाकायचा आहे. काय प्रॉब्लेम टाकायचा आहे की माझी ई-केवायसी न झाल्यामुळं माझा हप्ता बंद झालेला आहे. तरी मी पात्र असून माझा हप्ता बंद झालेला आहे. असं तुम्ही मराठीमध्ये सुद्धा इथे टाइप करू शकता आणि तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही इथं टाइप करून तुम्ही सांगू शकता आणि इथं तुम्हाला ते टाकायचं आहे. ते तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही इथं मराठीमध्ये पण लिहू शकता आणि तुम्हाला आणि एक लाडक्या बहिणींचा जर समजा हप्ता पाठीमागपासून बंद झालेला असेल आणि ई-केवायसी सुद्धा झालेली असेल, तरी सुद्धा तुम्ही मग काय लिहायचं आहे की माझी ई-केवायसी यशस्वीरित्या योग्य वेळी होऊन मी पात्र असून सुद्धा माझा हप्ता बंद झालेला आहे आणि किती महिन्यापासून बंद झालेला आहे ते सुद्धा तुम्ही इथं टाकायचं आहे. म्हणजे माझा हप्ता 4 महिन्यापासून बंद झालेला आहे, माझा हप्ता 3 महिन्यापासून बंद झालेला आहे, हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. हे तुम्ही ज्यावेळी लाडक्या बहिणीनं सरळ क्लिअर तुम्ही भरणार त्यावेळेस तुमचं सरळ हे फॉर्म होणार. तर इथं बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अप टू 5 डॉक्युमेंट्स इच विथ अ मॅक्झिमम साईज ऑफ 1 MB. इथं सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता, काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आधार कार्ड इथं अपलोड करून तुम्ही आणि ते पण 1 MB चे आतच पाहिजे हा स्कॅन केलेलं. मोबाईलवरती तुम्ही स्कॅन करू शकता. Adobe स्कॅन म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्यावरनं तुम्ही स्कॅन करून सेव्ह करा आणि तुम्ही इथं अपलोड करा आणि त्यानंतर इथं तुम्हाला ही कॅप्चा टाकून तुम्ही इथं त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असं सबमिट म्हणून ऑप्शन येईल. मग तुमचं फॉर्म जे आहे सबमिट झालेलं आहे. झालेलं दिसणार मग तुम्हाला. मग लाडक्या बहिणींनो थोडे काही दिवसानंतर तुम्हाला जे हे फॉर्म जे आहे आणि हे तुम्हाला नंतर तुम्हाला सगळं अपडेट होऊन तुमचं पैसे यायला सुरुवात पण होतील. बट हे तुम्ही सरळ फॉर्म भरला तरच लाडक्या बहिणींनो हे होणार आहे. नाहीतर तुमचं फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असू शकतात. तर म्हणून लाडक्या बहिणींनो सरळ तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर पाठीमागे स्किप करून तुम्ही परत बघा व्हिडिओ. बट तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणींना म्हणजे ही महत्वाची संधी आहे आणि सूचना पण आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. सरकारला घरचा आहेर दिलाय. तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे. जे चुकीचे लाभार्थी आहे ते ई-केवायसी पुढे वगळले जातील. ई-केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई-केवायसी केलेली आहे. आता जे लोक ई-केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली. त्या मुदतीत त्यांनी ई-केवायसी केली नाही म्हणून गरीब पात्र लाभार्थी याला लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा. गरीब चुकीच्या लाभार्थ्याने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याचा शासनाचा धोरण. त्याच्यासाठी तर आम्ही 30 जूनपर्यंत वेळ दिला प्रशासनाला. हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असेल तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार. ई-केवायसी जर का कोणी सबमिट केली नसेल तर निश्चितच त्यांना वंचित राहतील. परंतु येणारा जो काळ आहे, आपले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार. आणि बघा त्या वयोगटातल्या पण महिला पण पुढे पुढे जातात ना, कारण हे 18 ते 60 मधली होती, आता 60च्या वर झालं तर ती या योजनेत बसणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की विरोधकांनी त्यावेळेला माहिती आहे की कोर्टात सुद्धा गेले होते विरोधक, ही योजना बंद करा. परंतु तरी लाडक्या बहिणीने महाविकास आघाडीला बरोबर धडा शिकवला आणि महायुतीला निवडून आणलं.